सायंकाळी 7 वाजता नागलोक येथे आपण सर्व वंदना संघाचे लोक त्याकरता विशेष आमंत्रित आहोत. आपण सर्वांनी आवर्जून या मंगलपर्णी प्रसंगी उपस्थित राहावं अशी मी त्यांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो, अनुरोध करतो. पत्रिका मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की 19-20 मार्च 2027 पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेली पहिली परिषद अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं जाईल, ज्याचं नाव होतं बहिष्कृत परिषद, महाडतील बहिष्कृत कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद. आणि मग तिथूनच जे काही घडलं, संघर्ष सुरू झाला आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर तो संघर्ष केला. त्या संबंधात 20 तारखेला बानाईमध्ये मी एक भाषण दिलेलं आहे. कदाचित ते यूट्यूबवर अवेलेबल असेल, तुम्ही ते आवर्जून पाहावं. मी या ठिकाणी ते पुनरुक्त करणार नाही. मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. आज नागपुरात जे काही घडलं, कर्फ्यू सुरू आहे, हे जे प्रकरण आहे, या प्रकरणासंबंधी मी तुमच्याशी आज संवाद साधू इच्छितो. पुस्तक किती लोकांकडे आहे मला माहित नाही, परंतु जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर समजून घ्यायचा असेल आणि त्या परिप्रेक्ष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्यायची असेल, आंबेडकरी समाजाची भूमिका समजून घ्यायची असेल, तर लोखंडे सरांकडून हे पुस्तक आवर्जून मिळवून घ्या. आपलंच प्रकाशन आहे, वंदना संघाचं प्रकाशन आहे. भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र असं हे पुस्तक आहे. आणि मग यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायला आपल्या सर्वांना सोपं होईल. गोळवळकर गुरुजींचं नाव आपण ऐकलेलं आहे. RSSचे विरोधक गोळवळकरांची आठवण करतात, परंतु RSS जाहीरपणे गोळवळकरांचं नाव घेताना दिसत नाही आपल्याला कुठे. कधीही कोणत्या हेडगेवारांचं नाव वगैरे घेतलं जातं. गोळवळकरांची आणि हेडगेवारांची समाधी एकत्रच आहे, परंतु गोळवळकरांचं नाव फारसं घेतलेलं दिसत नाही. पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित झालेला होता एकदा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना, की गोळवळकरांनी मांडलेली हिंदू राष्ट्राची संकल्पना तुम्हाला मान्य आहे का? तर वाजपेयींनी म्हटलं होतं की आम्ही गोळवळकरांना नाकारलं, असं वाजपेयीचं पार्लमेंटमध्ये स्टेशन. परंतु वास्तवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोळवळकरांना नाकारलेलं नाही. गोळवळकर हे एकमेव गोळवळकर आहेत. हेडगेवारांना फिलॉसॉफर म्हटलं जात नाही. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवकाची फिलॉसॉफी दिली असं म्हटलं जात नाही. सावरकर, गोळवळकर आणि दीनदयाल उपाध्याय ही जी 3 मंडळी आहेत, ही 3 मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फिलॉसॉफर म्हणून मानली जातात. त्यांचं तत्वज्ञान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फॉलो करतं असं मानलं जातं. गोळवळकरांचं तत्वज्ञान त्यांनी जे काही मांडलेलं आहे, त्यांची 2 पुस्तकं आहेत. बंच ऑफ थॉट हे एक पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक आहे वी ऑर अवर नेशनहुड डिफाईन्ड. हे जे दुसरं पुस्तक आहे हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद याच्यामध्ये आहे आणि म्हणून ते आपल्याला राष्ट्रीय संघाची फिलॉसॉफी समजून घ्यायला. आजच्या या प्रसंगामध्ये जे काही होत आहे ते गोळवळकरांनी सांगितलेलं होत आहे. 1939 साली हे पुस्तक प्रकाशित झालं. गोळवळकरांनी सांगितलेलं होत आहे. त्याच्या आधी सावरकरांनी हिंदूंची व्याख्या केलेली आहे. हिंदूंची व्याख्या अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की हिंदूंची व्याख्या करताना जे हिंदू नाहीत ते अशी ती व्याख्या करण्यात आलेली आहे. आम्ही आणि ते अशा प्रकारची व्याख्या करण्यात आलेली आहे. सावरकर म्हणतात की ज्यांची पितृभूमी आणि ज्यांची पुण्यभूमी, हे बरेच वेळा मी या ठिकाणी बोललेलो आहे, पुन्हा पुन्हा रिपीट करावं लागतं. ज्यांची पितृभूमी आणि ज्यांची पुण्यभूमी हा देश आहे ते सर्व हिंदू. म्हणजे ज्यांचे काही पिढ्यापासून 5, 10, 15, 20, 25, 100 पिढ्यापासून ज्यांचे आई वडील याच ठिकाणी जन्माला आले, याच ठिकाणी मृत्यू पावले, ते सगळे, त्या सगळ्यांची ही पितृभू आहे. सावरकर मातृभू म्हणत नाही, तेवढं लक्षात ठेव. आज भारत माता की जय म्हणणारे सगळेच म्हणतात, परंतु त्यांची फिलॉसॉफी ही पितृभूची फिलॉसॉफी आहे.
हा पितृभू शब्द याच्याकरता लक्षात ठेवावा लागेल की पितृभू म्हणजे सावरकरांची फिलॉसॉफी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फिलॉसॉफी, हिंदू धर्माची फिलॉसॉफी ही पितृसत्ताक व्यवस्थेवर आधारित आहे. कशावर आधारित आहे? पितृसत्ताक व्यवस्थेवर आधारित आहे. आणि पितृसत्ताक व्यवस्था याचा अर्थ स्त्री, ती मग कोणत्याही जातीची असो, स्त्री ब्राह्मण नाही आहे, स्त्रीला ब्राह्मण धर्म नाही, कारण तिचं उपनयन होत नाही. ब्राह्मणांना द्विज म्हणतात. आता हे सगळे शब्द तुमच्या परिचयाचे असावेत. कुठे वाद घालायचा असेल तर तुम्ही ब्राह्मणांशी वाद घालू शकता. ब्राह्मणांना द्विज म्हणतात. द्विज याचा अर्थ ज्याचा जन्म दोनदा होतो ती व्यक्ती. द्विज याचा अर्थ दोनदा जन्माला आलेला, एकदा आईच्या उदरातून जन्माला आलेला आणि दुसऱ्यांदा उपनयन संस्कार झालेला. उपनयन संस्कार म्हणजे दांडवं घालण्याचा संस्कार, उपनयन त्याला म्हणतात. उपनयन ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्ता वगैरे आहे, मुसलमान धर्मामध्ये सुंतासारखा प्रकार आहे. तर तसाच हा ब्राह्मणांच्यासाठी उपनयन संस्कार असतो. आणि उपनयन संस्कार झाल्यावर त्या मुलाचा दुसरा जन्म झाला, मग तो ब्राह्मण होतो. तोपर्यंत तोही ब्राह्मणाच्या पोटी आलेला असेल तरीही तो ब्राह्मण मानला जात नाही. स्त्रीला धर्मशास्त्रानुसार हा उपनयन संस्काराचा अधिकार नाही आणि त्यामुळे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेली स्त्री, ब्राह्मणाची बायको, बहीण, आई, माता जी कोणी असेल ती द्विज नसल्यामुळे ती शूद्र आहे. ती शूद्र आहे. आणि शूद्र जसे गुलाम आहेत तसेच पितृसत्ताक सत्तेच्या खाली, पित्याच्या सत्तेच्या खाली, पतीच्या सत्तेच्या खाली, पुत्राच्या सत्तेच्या खाली तिने राहावं. तिला स्वातंत्र्याचा अधिकार नाही असं मनुस्मृती म्हणते. आणि मग ते पाळलं जातं. आणि म्हणून सावरकर पितृभू म्हणतात, मातृभू बनत नाहीत. ज्यांची पितृभू हा देश आहे, वाडवडील या ठिकाणी स्मरण पावलं काही पिढ्यापासून, ते हे सगळं मुसलमानांनाही लागू होतं.